सभा घेण्याची वेळ म्हणजे राजकारणातून तुम्ही हद्दपार होणार, त्या राजकारणातून हद्दपाराची शोकसभा तुम्हाला घेण्याची वेळ येणार आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जास्तीची टीका करू नये असं सर्वजण मला सांगतात. परंतु तुम्ही भोगाड्यांवर टीका करताना एक गोष्ट लक्षात घ्या, भोगाड्यांचा कॉन्क्रीटचा प्लांट आहे, भोगाडे मर्यादा पाळणारी व्यक्ती आहे आणि म्हणून मी सांगतो की भोगाड्यांना त्यांचं घराचं काम चालू असताना जेवढे स्लॅब झाले त्या स्लॅबवर ते जे चालतात, झोपतात, वावरतात, त्या स्लॅबचं कॉन्क्रीट भोगाड्यांनी फुकट त्यांना दिलेलं आहे. ज्या गेटमधून आत पाऊल ठेवल्यावर परिसराचं जे कॉन्क्रीट आहे ते कॉन्क्रीट सुद्धा भोगाड्यांच्या प्लांटवरून यांनी फुकट वापरलेलं आहे. भोगाडे जरी बोलत नसले तरी मला त्या सर्व गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळे यांनी काय काय लोकांकडून फायदे घेतले, कॉन्ट्रॅक्टरकडून काय फायदे घेतले, यांनी काय कारनामे केले ते आता सांगायला वेळ नाही. ही आमदारकीची निवडणूक नाही, परंतु एक सर्वसामान्य कुटुंबातील एक सुनबाई आज एका चांगल्या दिशेनं त्या ठिकाणी या गटामध्ये आव्हान तिने निर्माण केलेलं आहे आणि त्या आव्हानाला आता कुणीच रोखू शकत नाही. म्हणून संबंधित उमेदवार सुद्धा दीप्तीताईवर त्या ठिकाणी कुटुंबावर, ते कुटुंब मोठं आहे, आम्ही गरीब आहोत. मग आता त्यांनी सांगितलं की 3 कोटीच्या बंगल्यात राहणारी व्यक्ती आणि ज्या कुटुंबात 1.5 कोटीच्या 4 व्हीलर गाड्या आहेत ते कुटुंब कधी गरीब असते का? आणि मग यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असेल, बांधकामाचा व्यवसाय असेल, त्यांचा की आजच तुमचे उमेदवार विजयी आहे. किती काही हो, तुम्ही दीप्तीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करा, तालुक्याच्या हितासाठी आणि या जिल्हा परिषद गटाच्या हितासाठी. ही महिला नक्कीच सक्षम आहे, उच्च शिक्षित आहे आणि तिचा प्रभाव नक्की या मतदारसंघावर आणि जिल्हा परिषदवर राहील. म्हणून खऱ्या अर्थानं मी आजच सांगू इच्छितो की या संपूर्ण 8 जिल्हा परिषद गटामध्ये एका गटामध्ये तर माझी बहीण उभी आहे, परंतु बहिणीपेक्षाही आज ही भोगाडे कुटुंबाची सुनबाई आमचे मित्र विकास येळवंडे पाहुणे आहेत, त्यांची कन्या आजच निवडून आली असं या ठिकाणी योग्य ठरणार आहे. निवडणूक जरी 7 तारखेला असली, किती घडामोडी होती, जे शिक्षक घाबरू नका, काही घडामोडी होऊ द्या, कुणी किती पाकिट वाढू द्या किंवा कुणी काही घडामोडी करू द्या, कुणी दोन्ही बाजूला आपल्या लोकांच्या या कमरेला रिव्हॉल्वर लावू द्या, आता चिडचिड त्यांची होणार आहे. या आपल्या प्रशासनामध्ये हिरा असणारी व्यक्ती दुर्दैवानं आपल्यातून गेली. त्यांना आपल्या रेटवडी ग्रामस्थांच्या वतीनं, या 3ही उमेदवारांच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या वतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादांना श्रद्धांजली वाहत असताना अनेक पक्षाची किंवा ठराविक पक्षाची लोक त्या ठिकाणी फोटो लावतात, दादांना श्रद्धांजली म्हणून शोकसभा आयोजित करतात आणि त्या शोकसभेवर माझ्यावर टीका, उमेदवारांवर टीका आणि शेवटी सांगतात की अमुक अमुक चिन्हावर बटन दाबून त्या ठिकाणी आपण मतदान करा, हीच खरी श्रद्धांजली होईल. परंतु मी या तालुक्याला आणि जिल्ह्याला, या प्रसार माध्यमांसमोर जाहीरपणे सांगतो की दादांच्या माध्यमातून काम करणारा मी व्यक्ती आहे आणि आमच्या माध्यमातून हे सगळे उमेदवार शिवसेना पक्षाच्या मशाल चिन्हावर उभे आहेत. हे सर्वच्या सर्व उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आल्याच्या नंतर नामदार अजितदादा पवार यांनी या राज्यासाठी, आपल्या पुणे जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी जे जे त्यांचे विचार होते त्या विचारावर पावलावर पाऊल चालू ठेवून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न, अजितदादांचे जे विचार आपल्याबद्दल आहेत त्या विचारांना कुठेही तडा न जाऊन देता नक्कीच काम करतील. हीच खऱ्या अर्थानं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. आपण सर्व मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला, पत्रकार बांधव असतील, इतर सर्व ग्रामस्थ, पाहुणे मंडळी, प्रचारक, आपण आज या प्रचार दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी